आज आमच्या घरात सगळ्यांना नूडल्स खाण्याची इच्छा झाली आणि मी हे झणझणीत नूडल्स केलेले आहेत। तुम्हीही नक्की करून बघा, ही रेसिपी तुम्हालाही जरूर आवडेल। त्यासाठी आपण नूडल्स पहिल्यांदा बॉईल करून घेणार आहोत। एक साधारण 5 मिनिटात हे छानपैकी मऊ शिजतात आणि मऊ शिजल्यानंतर आपण तुम्ही ते बघू शकता 5 मिनिटं झालेले आहेत आणि नूडल्स आपले पूर्णपणे शिजलेले आहेत। हे स्टेन करून घ्यायचं, एक्सेस पाणी काढून घ्यायचं। एका चाळणीवरती मी काढून घेतलेलं आहे आणि याला 2 चमचे तेल लावून मस्तपैकी थंड करायला ठेवलेलं आहे आणि फोडणी करायला घेऊयात। त्यासाठी 3 मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं, हिंग आणि हळद घालून घेणार आहोत। ही रेसिपी माझ्या सासूबाईंनी मला शिकवलेली आहे, तुम्हाला ही जरूर आवडेल। नक्की करून बघा आणि आवडली तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। फोडणीमध्ये मी लसणाच्या काही पाकळ्या बारीक चिरून घातलेल्या आहेत आणि 2 मोठे कांदे तेही उभे चिरून यामध्ये घातलेले आहे। अर्धी वाटी मटार सुद्धा घालून घेतलेला आहे। खूप छान असे टेस्टी हे नूडल्स बनतात। भरपूर भाज्या घालायच्यात आणि कांदा मऊ शिजण्यासाठी मी चिमूटभर मीठ घालून घेतले। परत एकदा हलवून घेऊयात आणि झाकण घालून साधारण 3-4 मिनिटं ठेवणार आहोत, म्हणजे कांदा खूप छान मऊ असा शिजेल आणि मटार सुद्धा यामध्ये शिजणार आहे। त्याच्यानंतर भरपूर अशा भाज्या घालून घ्यायच्यात। मी कोबी यामध्ये घातलेला आहे, शिमला मिरची सुद्धा घातलेली आहे, तीही घालून मस्तपैकी हलवून घेऊयात। तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय आणि व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। त्याच्यानंतर झाकण घालून ठेवूयात आणि भाज्यांना एक मस्तपैकी वाफ आणून दिल्यानंतर त्यामध्ये आपण टमॅटो सुद्धा घालणार आहोत। लाल तिखट घालायचं आवडीनुसार आणि 1 मॅगी मसाल्याचं पॅकेट मी यामध्ये घातलेलं आहे। रंगाचं लाल तिखट सुद्धा घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। नेहमीपेक्षा वेगळा नाश्ता जर हवा असेल तर हा रेसिपी व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। नूडल्स नक्की करून बघा। चवीनुसार मीठ नूडल्सला लावून घ्यायचं आहे आणि काही मिनिटातच आपले हे नूडल्स तयार होणार आहे। हे यामध्ये घालून घेऊयात, मस्तपैकी हलवून घेऊयात आणि आपण याचा आस्वाद घेणार आहोत। तुम्हीही जरूर घ्या। ही रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा। मस्तपैकी वाफ आणून द्यायचे, त्यामुळे झाकण घालून ठेवूयात आणि झाकण घालून झाल्यानंतर याचा आस्वाद मी घेणार आहे। तुम्हीही जरूर घ्या। सर्व करून घेऊयात। गरमागरम नूडल्स आपले तयार झालेले आहेत। सर्व करताना मात्र थोडीशी कोथिंबीर यामध्ये पेरा। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।